लाक्षणिक उपोषण आहे तरी त्याला उपयोजकर्त्याकडून जाणून घ्यावं त्यांच्या काय मागण्या आहेत, काय मागण्या आहेत आपल्याला. आमची प्रमुख मागणी या ठिकाणी जो या भीमासागरचा हुकुमशहा हिटलर वेंगुळकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायचं कारण असेल 77 वय झालं तरी तो माणूस या पदावर आहे. दुसरी मागणी अशी आहे आमची की इथल्या जो कामगार आहे, इथला जो भूमिपुत्र आहे, त्या कामगारावर अन्याय होतोय. तो अन्याय अशा पद्धतीचं होतं की गेली 30 वर्ष झाली तो माणूस तो कामगार या ठिकाणी कारखान्यात कामाला असतो सुद्धा त्या कामगारांना कायम केलं जात नाही. कमी पगारामध्ये त्या कामगारांना इथं राबवलं जातं. तिसरी मागणी आमची अशी आहे की या भीमासागरच्या दूषित पाण्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना पाणी पिण्यालायक नाही आणि त्या बॉयलरच्या धुरामधून नळकांडीमधून जो धूर येतोय ते इथल्या प्रदूषणासाठी हानिकारक आहे, इथल्या लोकांसाठी हानिकारक आहे. चौथी मागणी अशी आहे आमची की ज्या महिलांना कामावर घेतलं आणि 1 वर्ष झालं त्या महिलांना त्यांनी घरी बसवले. प्रत्येक वेळेस आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला उडवाउडवीची उत्तरं त्या महिलांच्या संदर्भात आम्हाला मिळाली आणि आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल न घेतल्यामुळं आज आम्ही या 15 ऑगस्टच्या दिवशी देशाला 80 वर्ष स्वतंत्र होऊन 80 वर्ष स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाली तरीसुद्धा आम्हा बहुजनांना आंदोलन करावं लागतं. न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. न्याय मागण्यासाठी पोटाचा प्रश्न आमचा अजून मिटला नाही. 80 वर्ष झालं. जसं अण्णाभाऊ साठे म्हणाले, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. त्या पद्धतीनं 80 वर्षानंतर सुद्धा या देशातली जनता उपाशी आहे, भूकी आहे. त्या स्थानिक लोकांना पाहिजे त्या प्रमाणात कामाच्या स्वरूपातून मोबदला मिळत नाही आणि पिळवणूक केली जाते. याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण धरलेलं आहे. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही हे उपोषण मुंबईपर्यंत घेऊन जाणार आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. आधी आमच्यातल्या एका दिराला पाठवलं, कामाला घेतलं, वर्षभर घाण काम करून घेतो म्हणजे परत न घेतलंच नाही. आधीच आमची जाण गोरगरिबीची करायची नव्हती. घेऊन सुद्धा आता कामाला वर्ष झालं, आज घेतो उद्या घेतो, आज घेतो उद्या घेतो, कामाची काय जाण करणं. तुम्ही कोणते काम करता? कोणते काम? शिविल मध्ये काय पण कचरा उचलणे, झाडणं, केर भरणं. किती वर्ष झालं काम करता तुम्ही? वर्ष झालं, 2 वर्ष झालं. आता तुम्ही काय केलं? काढून टाकलं का? हा, काढलं. एकाकीच काढलं काम करून. तुमच्या जागेवर दुसऱ्या महिला कोण लावल्यात का तिथं? दुसऱ्या पहिल्याच आहेत त्या पण आमच्याच ठिकाणी घेतलेल्या आहेत. तुम्हाला काढून दुसऱ्या महिला तिथं गेले का? ज्या बायांना कामं होत नव्हती घाण, ती घाण कामं आम्ही घाण कचरा कसली पण घाण उचलली आणि आता ती घाण काम झाले का आम्हाला हाकलून दिले आणि चांगली कामं त्यांना दिली. अन्याय झालाय, आम्हाला न्याय पाहिजे ह्याच्यावर. भूमिपुत्र आहे. आज तिसरी पिढी आमची या श्रीपूर कारखान्यामध्ये, या श्रीपूरमध्ये 2 कारखाने आहेत. एक साखर कारखाना आहे आणि एक लिकरचा कारखाना आहे. 2 कारखाने श्रीपूरमध्ये आहेत आणि आमची आज तिसरी पिढीत आहे. आमच्या आजोबा इथं कामाला होते. आमच्या आजोबांनी कारखाना उभा केलेले आहे. त्यांच्यानंतर आमच्या वडिलाला चुलत्याला काम नाही मिळालं. त्याच्यानंतर आम्हाला काम मिळालं नाही. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आम्ही आमची तिसरी पिढी आमची गावं घरं गाणं सगळी करून आम्ही श्रीपूरमध्ये जागा आहे आणि आम्ही जगत असताना आम्हाला आता हाताला काम नाही, आम्हाला नोकऱ्या मिळत नाही. त्या हे सर्वात पहिला मुद्दा आमच्या भूमिपुत्र म्हणून आमचा हे होत आहे. दुसरी गोष्ट, जे आत्ता कामाला जे लोक आहेत ते आमचे दलित आहेत, ते बहुजन आमचे मित्र आहेत. ते कामाला आहेत, त्यांना 12 किंवा 15 वर्ष झालं काम करते. त्यांना कोणातून कायमस्वरूपी काम नाही, पगार वाढ नाही,
किंवा मुद्दा मिळाला नाही त्यांना. तर अशा प्रकारच्या मुद्दा मिळावा, त्यांना पगारवाढ मिळावी किंवा त्यांचे कायमस्वरूपी त्यांना काम मिळावं, अशा पद्धतीचं त्यांना मुद्दा मिळावा, अशी एक आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी गोष्ट, या ज्या महिला आता आपण बघितलं की त्या महिला 1 वर्ष घाण काम करायला घेतल्या, त्याचं काम कंप्लीट झाले की त्यांनी ते हाकलून दिल्या. आता 8 महिन्यापासून आम्ही त्यांना खूप आणतोय की या महिलेला घेतो म्हणते. आणि ज्यावेळेस आम्ही जास्त प्रेशरनं बोलू की आम्ही दलित आहे, आम्ही समाजात बहुजन समाजात येतोय म्हणून तुम्ही असं करताय का, तर त्यांचं डायरेक्ट उत्तर येते की आमचा कारखाना प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट कारखाना आम्ही कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे आम्ही ठरवू म्हणते. आम्हाला असं म्हणायचं की आज जनरल मॅनेजर कारखान्यात 78 वयाचं काम करतोय आणि त्याच ठिकाणी लिकर कारखान्यामध्ये एक आमचा जगदने म्हणून हे आहेत कामगार आहे तिथं, त्या व्यक्तीला अटॅक आला होता पॅरेलिसचा. तो पॅरेलिसचा अटॅकमध्ये त्यांनी 2 महिन्यामध्ये तो रिकवर झाला, क्लिअर झाला. 2 महिन्यानंतर कामावर गेल्यानंतर त्याला विचारले की तू फिट आपले सर्टिफिकेट आलं. आता तो फिट आपले सर्टिफिकेट घेणार आणि त्याला जर नाही भेटलं किंवा नाही दिलं तर ते आता कामावर नाही तो कामगार. जगदनेसारख्या कामगारावरती कायम कामगारावरती अन्याय झाला आहे का, तर तो फिट नाही त्याला सर्टिफिकेट. आता 88 वर्षाचा जर जनरल मॅनेजर काम करतोय तो कसा काय फिट आहे. कधी जावा त्याला बोलावला, कधीही भेटायला जावा, तो अधिकारी चांगला कधी कोणत्याही चांगल्या भाषेत बोलत नाही, बोलडून बोलतो तो आम्हाला. आणि दमशाहीची हुकुमशाहीची भाषा असते त्याची. तुम्हाला जे करा प्रायव्हेट कारखाना आम्ही ठरवणार कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं, किती वर्ष कामाला ठेवायचं कोणाला काढायचं. कारण आता जितकी रिटायर झालेली लोक आहेत ते रिटायर कामाला तशीच पुन्हा ठेवलेत निम्या पगारावरती, त्यामुळे दुसऱ्या येणाऱ्या पिढीचं नुकसान होते, दुसरे कामगार जात नाहीत. अशा भरपूर मागण्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की कारखान्याकडून जो श्रीपूरला परिसराला जो प्रदूषणाचा धोका आहे त्या प्रदूषणासाठी त्यांनी विल्हेवाट लावावी. त्या प्रदूषणाची पाण्याचं प्रदूषण असेल, धुळीचं प्रदूषण असेल, धुराचं असेल किंवा राखेचं प्रदूषण असेल. तुम्ही सकाळी बघितलं तर या पुतळ्यावरती राख सगळी सांगली असतील पाणी. तुम्ही आताही बोर चालू केली त्यामध्ये काळं पाणी येतंय, ऑइल सारखा वास येते पाण्यात आणि ही पाणी अख्खा श्रीपूर परिसरामध्ये वापरलं जातं. आणि कुणाची जबाबदारी आहे, त्या लिकर कारखान्याची जबाबदारी आहे. आणि त्यांचं मळीला खड्डा येतं, घाण पाण्याचं खड्डा येतं, त्याचं पर्क्युलेशन या बोरला पाणी काळं पाणी येतं. आम्हाला या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की आमच्या किरकोळ मागण्या होत्या, त्या किरकोळ मागण्याने आमच्या मान्य केल्या नाहीत त्या. तर आता आम्ही या प्रकारचं जे आंदोलन करतो, या आंदोलन आज जर आमचं नाही मिटवून घेतलं तर आम्ही जिल्हाधिकारी किंवा आझाद मैदानातून आम्ही आंदोलन उभा करू. पण श्रीपूरच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार.